शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठानतर्फे बुधवारला माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या नेत्र व आरोग्य शिबिरात एकूण 352 नेत्र आणि अन्य रुग्णांनी त्याचा लाभ घेतला, तर 157 जणांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली। 21 जणांना येथे चष्मे वितरण करण्यात आले। या आरोग्य शिबिरात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती। हे विशेष स्वर्गीय शामराव बापू कापगते, स्वर्गीय भैयाजी कापगते, स्वर्गीय नंदलाल पाटील कापगते, मातोश्री स्वर्गीय मैनाबाई कापगते व स्वर्गीय जाईबाई कापगते यांच्या स्मरणार्थ महात्मे नेत्र पेढी नागपूर, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती भंडारा आणि श्याम बहुउद्देशीय शिक्षण संस्था साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने श्याम शुश्रूषा रुग्णालय गणेशवाड साकोली येथे भव्य डोळ्यांची तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान रक्तदाब, शर्करा व विविध आरोग्य तपासणी करीत मार्गदर्शन करण्यात। सदर शिबिरात उद्घाटन प्रसंगी वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर, जिल्हा परिषद सदस्य महेश्वरी नेवारे, शामराव बापू कापगते स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार, शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप मासुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपेश बडवाई, जगन उईके, घनश्याम पारधी, दुलीचंद कोसलकर, सामाजिक कार्यकर्ता डीजी रंगारे, सरपंच कुंदर डोंगरवार व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। आज माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे। काय सांगा डॉक्टर साहेब, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आहे, काय प्रतिक्रिया? 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात मी माझं पदार्पण केलेलं आहे आणि आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकांची काहीतरी सेवा करता आली पाहिजे ह्या वर्षीसुद्धा, आणि म्हणून डोळ्याचं कॅम्प आयोजित केलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर डोळ्यांची शिबिरं, रक्तदान कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, मरणोत्तर नेत्रदान कार्यक्रम आणि देहदानसुद्धा हे उपक्रम सुरू असतात। लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यामध्ये, विशेषतः भटक्या लोकांच्या जातीचे प्रमाणपत्रामध्ये कोदामेळीचे नाथजोगी लोक, चारगाव बिर्रीचे बहुरूपी लोक आणि साकोली, पिंपळगाव आणि खैरलांजीचे गोपाळ लोक या सगळ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र देऊन आपण त्यांना जीवनातून उंच करण्यासाठी, म्हणून त्यांची पातळी उंच करण्यासाठी त्यांनी शिक्षण घ्यावं आणि राष्ट्रीय प्रवाहात त्यांनी यावं अशा पद्धतीचा प्रयत्न असतो। ह्या उपक्रमामधनं जवळपास आतापर्यंत 2,500 लोकांचे मोतियाबिंदूचे ऑपरेशन आपण पूर्ण केलेले आहेत आणि आजसुद्धा अंदाजित आकडा 200च्या वर जाईल। जवळपास 350 लोकांची तपासणी होईल आणि 200 लोक ऑपरेशनला जातील असा मला विश्वास वाटतो। आपल्यासोबत डॉक्टर गजानन डोंगरवार साहेब, काय सांगाल डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब म्हणजे सेवा, असं एक समीकरण। डॉक्टर साहेब म्हणजे निसर्गप्रेम, निसर्गप्रेमी, डॉक्टर साहेब म्हणजे वृक्षारोपण, डॉक्टर साहेब म्हणजे बालमुलांचं काळजी करणारे डॉक्टर। अशा प्रकारे जिथं सेवा आहे तिथं डॉक्टर हेमकृष्ण कापगतेचं नाव आहे आणि आज आनंदाचा विषय आहे। 80व्या वर्षी डॉक्टर हेमकृष्ण साहेब पदार्पण करीत आहेत। राजकीय आहेतच, त्या माजी आमदार म्हणून एक चांगलं काम केलं, हा विषय आहेत, परंतु सेवा आणि निसर्ग ह्या दोन बाजू डॉक्टर साहेबांनी आपल्या जीवनात हाताळलेल्या आहेत। त्याची प्रचिती ह्या सर्व भंडारा जिल्ह्यात, गोंदिया जिल्ह्यात, विदर्भात येत आहे आणि माझ्याकडे जे शामराव बापूचं अगदी प्रतिष्ठानचं काम आहे त्याचं प्रचंड आम्ही शिबिरं घेतली आहेत। आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात एवढं काम करणारं दुसरं युनिट नाही। आता मागच्या वेळेस आम्ही शामराव बापू कापगतेचं योगदान पाहून मुलाला नाव मागितलं आणि ते गडकरी साहेबांनी दिलं पण। शामराव बापू कापगते उड्डाण पूल अशा प्रकारे एक यांचं परिवार, डॉक्टर हेमकृष्ण साहेबांचा परिवार आणि सामाजिक सेवा हा समीकरण भिन्न होत आहे आणि आनंदाचा विषय आहे। ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर साहेब ते सांभाळत आहेत, हा आमच्या सर्वांच्या दृष्टीनं आनंदाचा विषय आहे।